मंडळी नमस्कार. आज दिनांक 9 डिसेंबर 2024 आणि आजच्या लाईव्हचा आपण विषय घेतला आहे ऊसाचं तोडणीनंतरचं महत्त्वाचं नियोजन. ऊस उत्पादक पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालेला आहे. कदाचित आपले जे रेग्युलर फॉलोअर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ऊसाचा विषय महत्त्वाचा नाही, पण त्यांच्यासाठी हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला. तर साधारणतः पहिले 15-20 मिनिटामध्ये आपण हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पाहणार आहोत आणि त्यानंतर मग ऊसाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हवामान अंदाज, आता हवामान क्लिअर झालेलं आहे. किमान 22 डिसेंबरपर्यंत तरी राज्यात सगळीकडे कोरडं हवामान राहील. 22 डिसेंबरपर्यंत तरी राज्यामध्ये कोरडं हवामान राहील. मात्र बुधवार दिनांक 11 डिसेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील तापमानामध्ये लक्षणीय घट होईल. आज, उद्या, परवा, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे कालपर्यंत तापमान हे 18-19 डिग्री राहत होतं आणि आजपासून मात्र आज, उद्या आणि परवा हे किमान तापमान 10 ते 14 डिग्रीपर्यंत सुद्धा खाली पडू शकतं. म्हणजे थंडीमध्ये चांगली वाढ बुधवारपर्यंत होईल. नंतर बुधवारच्या नंतर जर आपण पाहिलं, म्हणजे 11 तारखेनंतर पाहिलं तर 14 ते 18 अंश तापमान राहील आणि राज्याच्या दक्षिण भागापेक्षा उत्तर भागामध्ये थंडी जास्त राहील. उत्तर भाग म्हणजे तुमचं उत्तर महाराष्ट्र आलं, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर विदर्भाचा बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर वगैरे हा सगळा भाग जो आहे, इथे थंडी थोडीशी दक्षिण भागापेक्षा जास्त राहील. आणि किमान 22 डिसेंबरपर्यंत राज्यात सगळीकडे कोरडं हवामान राहील. पण 13 डिसेंबरपर्यंत पाऊस न पडणारे ढग काही ठिकाणी राहतील. 13 तारीख म्हणजे साधारणतः शुक्रवारपर्यंत पाऊस न पडणारे ढग राहतील काही ठिकाणी, पण ते पावसाचे नाही आहे. पाऊस न पडणारे ढग काही ठिकाणी राहू शकतात. तर म्हणजे हा हवामान अंदाज झाला. थोडक्यात मात्र महत्त्वाचा कृषी सल्ला, अत्यंत कमी शब्दामध्ये पण अत्यंत महत्त्वाचा हा कृषी सल्ला. आपण जर पाहिलं तूरमध्ये, तर बहुतांश तूर विदर्भामधली तूर, मी आत्ता परवा शेगावला गेलो होतो तर मी पाहिलं की जसा मराठवाडा सुटल्यानंतर विदर्भामध्ये जसा प्रवेश झाला तर विदर्भाच्या थोडंसं दूर गेलो, विदर्भात आत गेलो तर सगळ्या तुरी फुलोऱ्यात आहे. प्रचंड फुलं आहे. 10-20% शेंगा आहे, 70-80% फुलं आहेत. कुठं कळी आहेत, कुठं फुलं आहेत. आणि मी 2-4 शेतामध्ये उतरून पाहिलं, काही शेतकऱ्यांसोबत बोललो सुद्धा, तर त्यांनी सांगितलं की बुवा हे आता थोडंसं फुलं लांबत चालले. फुलाचा कालावधी शेंगात जे कन्व्हर्शन व्हायला पाहिजे त्याला वेळ लागतोय. तर याचं कारण यावर्षी असं आहे की जमिनीमध्ये ओलावा थोडासा बऱ्यापैकी आहे. जेव्हा ओलावा जास्त दिवस टिकून राहतो तेव्हा फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हायला वेळ लागतो. त्यामुळं अशी परिस्थिती दिसते. आणि अनफॉर्च्युनेटली मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धुवारी आली होती. तुरी फुलात असताना धुवारी जर आली तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. पण काही ठिकाणी धुवारी जास्त राहिली, काही ठिकाणी कमी राहिली. काही ठिकाणी चांगली गोष्ट अशी झाली की धुवारी आली पण लगेच ऊन तपलं. जर असं झालं तर नुकसान कमी होते. तर ज्या ठिकाणी जास्त धुवारीमुळं मोठ्या प्रमाणात फुलं गळाली असतील आणि शेंगासुद्धा बारीक सल्पसुद्धा गळाले असतील आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली असेल, अशा ठिकाणी जर तुम्हाला नवीन फूल काढायचं असेल तर संजीवक झेपचा डोस 20 मिली आणि विद्राव्य खत 12-1-0चा डोस हा 125 ते 150 ग्रॅम करून नवीन फूल तुम्ही तिथे त्या पिकामध्ये काढू शकता, गरज असेल तर. आणि जर फुलगळ झालेली नाही पण फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हायला वेळ लागतोय, अशा वेळेस तुम्ही 052-34 100 ग्रॅम, बोरॉन 20 ग्रॅम आणि भरारी 7 मिली असा जर फवारा दिला तर फुलाचं रूपांतर लवकर शेंगांमध्ये होईल आणि एकदा शेंगात रूपांतर झाली की आपण निश्चिंत राहू. असा फवारा आपण देऊ शकतो. सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि त्याच्यासोबतच शेंगमाशी, जी मुकन शेंग होते, अडकण होते, 2 दाणे चांगले राहतात, 1 दाणा बारीक होतो, खाल्लेला राहतो, ते करते शेंगमाशी. तर याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात चांगलं रावडी किंवा झेनॉप 15 मिली, नाही तर मग सिंजो 7 मिली. हे आळ्यालाही मारते, सगळ्या प्रकारच्या आळ्या मारतात. मागे ढगाळ वातावरण असल्यामुळं
बऱ्याच ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळी मरते आणि शेंगमाशी जी असते, जी तुमच्या शेंगाला मुकन करते, अडकण करते, तिलासुद्धा कंट्रोल होतं. आणि बुरशीनाशक सुखई 30 मिली किंवा प्रोपिको 20 मिली, याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता. सुखई 30 किंवा प्रोपिको 20 मिली. हा झाला तुरीचा फवारा. मराठवाड्यात हा झाला विदर्भातला फवारा. मराठवाड्यात परिस्थिती वेगळी आहे. बघा, एकच व्हरायटी, एकच वाण विदर्भामध्ये लावलं आणि ते मराठवाड्यात लावलं तर विदर्भात मराठवाड्यापेक्षा 15 दिवस तरी उशिरा त्याची मॅच्युरिटी येते, लेट होते विदर्भामध्ये. त्यामुळं विदर्भात तुरी फुलावर असल्या तर मराठवाड्यातल्या तुरी हा शेंगावर आहे. बहुतांश मराठवाड्यातल्या तुरीच्या शेंगा पक्क्या झाल्या आहे आणि काही लवकर येणाऱ्या जाती तर वाळल्यासुद्धा. त्यामुळं जर तुमच्या शेंगा पक्क्या झालेल्या असतील तर शेंगा पक्क्या झालेल्याचा फवारा हा वेगळा द्यायचा आपल्याला. त्यासाठी तुम्हाला रावडी, झेनॉप किंवा सिंजो हे तर घ्याच, कारण शेंग अवस्थेमध्येच शेंगमाशीचा प्रादुर्भाव होतो. आळीसुद्धा तिथं असते. आळी आणि शेंगमाशी दोघांचंही नियंत्रण ती करते. रावडी किंवा झेनॉप 15 मिली किंवा सिंजो 7 मिली आणि बुरशीनाशक सुखई किंवा विसल 30 मिली. विद्राव्य खतामध्ये पाण्याचा ताण पडला असेल तर 13-0-45. मात्र ताण पडला नसेल, सिंचनाची व्यवस्था असेल तर बिग बी 100 ग्रॅम तुम्ही तिथं घेऊ शकता. या पद्धतीनं विदर्भातल्या तुरीचा फवारा वेगळा. ही सध्या परिस्थिती विदर्भातली आहे आणि दाना भरलेला 5-10% फुलं आहेत अशी परिस्थिती मराठवाड्यातली आहे. तुरीला शक्यतो भर फुलात पाणी देणं टाळा. 5-10%, 20% फुलं राहिले, बाकी सगळ्या शेंगा झाल्या, अशा वेळेस पाणी द्या. तूर खोडवा घ्यायचा असेल तर शेंडेच वरचे शेंडे कापा. त्याच्यावर कापणीच्या 10-12 दिवस आधी इथ्रेल नावाचं एक संजीवक भेटतं. 15 मिली प्रतिपंप ते तुरीवर फवारा आणि कापणीनंतर खत 10-26-26 द्यायचं, एकरी 1 बॅग, आणि पाणी द्यायचं. आणि नंतर फुलं लागल्यापासून तो पुढचं नियोजन जे आहे, आपण जसं फुलोऱ्यात वेगळा फवारा, भरपूर फुलात वेगळा फवारा, दाना भरताना वेगळा फवारा, असे 2-3 फवारे घेतो. असे 2-3 फवारे आपण घेऊन खोडवा तुरीचं चांगलं व्यवस्थापन करू शकतो. हे झालं तुरीबद्दल. आता हरभऱ्यामध्ये पेरणीला तसा आता वेळ झालेला आहे, त्यामुळे इतर पिकाचा निर्णय घ्यावा. बरेच शेतकरी नाही आम्हाला कापूस निघाला की हरभरा पेरायचा. नाही हो, हरभऱ्याला उशीर झाला आहे, आता उत्पादन घटेल तुमचं. प्रत्येक पिकाचा पेरणीचा एक कालावधी असतो आणि थोडा उशीर झाला तरी कुठपर्यंत पेरायचं ते एक म्हणणं असतं. जास्त उशीर झाल्यानंतर पेरलं तर त्याचं उत्पादन येत नाही. पेरणी केलेल्या हरभऱ्यामध्ये 48 तासाच्या आत पेंड्या मिथली नाही. बऱ्याच ठिकाणी काय झालं, आता हा पाऊसही पडला, आता तण नवीन निघालं आहे. काही ठिकाणी पाणी दिलं त्यामुळं तण निघालं आणि अशा ठिकाणी शेतकरी विचारतायत की बा उगून आलेल्या तणासाठी काहीतरी सांगा. पण उगून आलेल्या तणासाठी हरभऱ्यामध्ये कुठलंही शिफारसीत तणनाशक नाही. हरभऱ्याला फुलं लागेपर्यंत आपण आंतरमशागत करू शकतो. शक्यतो फुलं लागल्यानंतर आंतरमशागत करू नका. मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आंतरमशागत आम्ही केली तर मर रोगाचं प्रमाणसुद्धा थोडं कमी झालं. आता त्याला शास्त्रीय कारण काय ते मला सांगता येणार नाही, पण जर असं होत असेल तर आंतरमशागत करायला हरकत नाही. फुल लागेपर्यंत तुम्ही करू शकता. हरभऱ्यामध्ये जिथं पाऊस थोडासा जास्त पडला, त्यातल्या त्यात तुमचं लातूर, धाराशिव असेल किंवा जालन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस जास्त पडला, बुलढाण्यात काही ठिकाणी जास्त पाऊस पडला, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा इकडं नगर, नाशिकमध्ये हरभरा पेरलेला आहे आणि पाऊस जास्त पडला तर तिथं मर नक्की येऊ शकते, मर वाढू शकते. अशा ठिकाणी तुम्ही ट्रायकोबुस DX अर्धा किलो अधिक सुडोबुस DX अर्धा किलो हे आपल्या ओली जमीन जर असेल, ओलसर जमीन जर असेल तर त्याच्यावर डायरेक्ट फवारा देऊ शकता. 50 ग्रॅम ट्रायकोबुस DX घ्यायचं, 50 ग्रॅम सुडोबुस DX घ्यायचं आणि दोघांचा फवारा ओल्या जमिनीवर द्यायचा किंवा रेतीमध्ये मिक्स करा आणि फेकून द्या. हरभऱ्यामध्ये पेरणीची वेळ वेगवेगळी असल्यामुळं हरभरा वेगवेगळ्या अवस्थामध्ये. आता अळीनाशकामध्ये तुम्ही इमान 10 ग्रॅम घेऊ शकता किंवा तुमचं मस्केट 30 मिली घेऊ शकता. ह्या दोनपैकी एक घ्या, इमामॅक्टिन. बुरशीनाशकामध्ये प्रोपिको घेऊ शकता 20 मिली किंवा सुखई किंवा मर असेल तर पिक्सल. आता संजीवक आणि विद्रव्य खत कोणतं? म्हणजे मर असेल तर पिक्सल कमी, म्हणजे मरला सुरुवात झाला असेल
तर पिक्सल, जास्त मर असेल तर बुरशीनाशकामध्ये क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड, आणि खूप जास्त मर असेल तर एलिएट 30 ग्रॅम. अळीनाशकामध्ये मात्र इमान किंवा तुमचं इमान किंवा मस्केट, इमान किंवा मस्केट. आता संजीवक आणि विद्राव्य खत जे आहे, तुमची वाढ कमी असेल तर रिफ्रेश अधिक 19-19-19, वाढ बरी आहे पण फुटवे कमी आहे, टॉपअप अधिक 19-19-19, फुलं लागले पण फुटवे कमी आहे, टॉपअप घेऊ शकता तिथे. फुलं लागले, व्यवस्थित वाढ आहे, फुटवे व्यवस्थित आहे, मग झेप अधिक 12-61-0. अवस्थेनुसार संजीवक आणि विद्राव्य खत निवडायचं. बाकी अळीनाशक तुम्ही इमान किंवा मस्केट घेऊ शकता. बुरशीनाशकामध्ये मर कमी असेल तर पिक्सल, मर जास्त असेल तर क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड, आणि खूप जास्त असेल तर एलिएट. या पद्धतीनं बुरशीनाशक घेऊ शकता. या पद्धतीनं हरभऱ्याचं फवारणी व्यवस्थापन तुम्ही करा. हरभऱ्यामध्ये 25-35 दिवसादरम्यान शेंडे फुटल्यास फांद्याची संख्या वाढते. जर शक्य झालं तुरीचे शेंडे फुटायची मशीन जर मिळाली तर हरभऱ्याचे शेंडे खुडून घ्या 25-35 दिवसाच्या दरम्यान. हरभऱ्याला पेरल्यानंतर फूल लागेपर्यंत कधीही गरजेनुसार पाणी देऊ शकता. ओलून पेरलेला हरभरा जर असेल तर डायरेक्ट 30-35 दिवसाला पाणी द्यायचं, ओलून पेरलेला जर असेल तर. पण कोरड्यात पेरला कमी ओलावा असताना तर त्याला पाण्याची गरज थोडी 35 दिवसाच्या आधीच लागू शकते, कुठं 20 दिवसाला, कुठं 22-25 दिवसाला. तर फूल लागेपर्यंत हरभऱ्याला एक पाणी कधीही तुम्ही देऊ शकता. आता गव्हाबद्दल माहिती आहे. गव्हाची पेरणीची वेळ सुद्धा तशी गेलेली आहे, मात्र उशिरात उशिरा पेरणी 15 डिसेंबरपर्यंत गहू पेरू शकता. 15 डिसेंबरपर्यंत चालेल. थोडंसं सीड रेट वाढवायचा. पेरणीला उशीर झालेल्या बियाण्याचं प्रमाण 20% वाढवायचं, आणि कंपनीच्या संशोधित जाती आहे त्या 30 किलो आपण तशी शिफारस करतो. 5-6 किलो अजून वाढवायचं उशीर झाला तर. सुधारित जाती जे आहे ते 40 करतो तर ते 5 किलो वाढवायचं. या पद्धतीचा बीज प्रक्रिया रिहांश 5 मिली प्रति किलोला, आणि लिओसिन 3 मिली लिओसिन 3 मिली आणि रिहांश 5 मिली प्रति किलो बियाण्याला तुम्हाला तिथं लावायचं आहे. गव्हाच्या बियाला काय फायदा होतो? रिहांशमुळं पोंगेमर किंवा खोड आळी याचं नियंत्रण होते. लिओसिनमुळं काय होतं? झाडाची वाढ नियंत्रित राहते, फुटवे भरपूर निघतात, झाड लोळत नाही, पडत नाही. त्यानंतर खत 10-26-26 1.5-2 बॅग द्या, किंवा 1.5 बॅग DAP, अर्धी बॅग 10-26-26 द्या पेरणीसोबत. बजेट असलं तर थोडंसं रायझर NPK अर्धा किलो हे पण देऊ शकता. आणि युरिया जो एकाच डोजमध्ये द्यायचा त्याला एका डोजमध्ये न देता युरियाला 2 भागात विभागून द्या. अर्धी बॅग 20-25 दिवसाला, अर्धी बॅग 40-45 दिवसाला, असं युरिया 2 भागात विभागून द्या. त्यानंतर गव्हामध्ये तणनाशक रुंद पानाच्या तणासाठी वापरायचं असल्यास अल्ग्रिप जे आहे, अल्ग्रिप तणनाशक हे 20 दिवसादरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना अल्ग्रिप फवारू शकता. जर पोंगेमर असेल, खोड आळी असेल तर याच्यासोबत रेज नावाचं कीटकनाशक सुद्धा 15 मिली टाकू शकता. आणि जर तणनाशकाचा शॉक पिकाला लागतोय असं वाटत असेल तर 40 मिली शॉकअप सुद्धा तणनाशकासोबत तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खोडमाशी किंवा पोंगेमर जी आहे, जर हे ते मी रेसबद्दल सांगितलं तुम्हाला. काही ठिकाणी गव्हाला लवकर ओंब्या पकडल्या आहेत. याचं कारण खूप लवकर पेरणी, थंडी पडण्याच्या आधी पेरणी केल्यामुळे इथं परिस्थिती झाली आहे. त्याला कुठलाही इलाज नाही, उपाय नाही. ओंब्या लागल्या ना, काही इलाज नाही. थंडी न पडता, थंडी पडायच्या आधीच तुम्ही तिथं पेरणी केलेली आहे, त्यामुळं तसं होतं. आता इतर पिकांबद्दल माहिती. कापसाची फरदळ शक्यतो घेऊ नाही. घ्यायची असली, गुलाबी बोंडअळीला कंट्रोल करण्याची ताकद असेल आपल्यात तरच फरदळ घेऊ शकता. फरदळ जर घ्यायची असेल तर त्याला चांगला ताण द्या, पानझड होऊ द्या, शेत स्वच्छ करा, मशागत करा, आणि मग त्याला 10-26-26 एक बॅग रायझर 10 किलो देऊन पाणी द्या. आणि पहिलं पाणी दिल्यानंतर 1 महिन्यानं 25 दिवसानं फवारा द्या. बारीक बारीक पानं आल्यानंतर बुडापासून पानं येतील. जिब्रॅलिक ॲसिड 100 लिटरमध्ये 2 ग्रॅम. आणि नंतर मग आपले अळीनाशक, संजीवक हे याचा वापर तुम्ही रेग्युलर करू शकता. त्यानंतर सध्या जर हिरवा कापूस आहे, बऱ्याच ठिकाणी
उशिरा लागवड झालेला कापूस आहे, हिरवा आहे, त्याला पाते फुलं आहेत, अशा ठिकाणी तुम्ही इमान 10 ग्रॅम, रिहांश 20 मिली, रिफ्रेश 40 मिली असा फवारा घेऊ शकता. फरदाळच्या कापसाला जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी दिलं तर बोंडात रूपांतर होत नाही, फक्त पातेच दिसतात, त्यामुळे जास्त पाणी देऊ नका. कापूस काढून दुसरं पीक घ्यायचं असेल आणि लवकर कापूस खाली व्हायचा असं करायचं असेल तर ओंडो किंवा ग्रामोझोन हे तणनाशक झाडाच्या पानावर, बोंडांवर सगळीकडे फवारा. लगेच 48 तासात पानं जळून जातात, बोंड उघडतात आणि बोंड सुद्धा उमलतात. जर कापूस काढायचा असेल, जाळायचा असेल, अक्षरशः पानं, फुलं, पाते आणि बोंड सगळे जाळायचे, बोंड उघडायचे, तर ओंडो किंवा ग्रामोझोन तिथं 70-75 मिली घेऊ शकता. मका, ज्वारी आणि बाजरी यामध्ये तुमचं फॉल आर्मीवर्म ज्याला म्हणतात, लष्करी अळी, हिचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो आणि या अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक तर इमान अधिक पांडा सुपर 10 ग्रॅम इमान 30 मिली पांडा सुपर किंवा एकटं विटारा प्लस 40 मिली याचा आलटून पलटून फवारा द्यायचा. याच्यासोबत तुम्हाला टॉपअप 40 मिली वहाड असताना अधिक बेस्ट टिकर 5 मिली हे वापरू शकता. कांद्यासाठी अमृत ठरतंय रायझर जी. 5 ते 10 किलो रायझर जी जर तुम्ही कांद्याला दिलं तर उत्पादनामध्ये तुम्हाला चांगली वाढ झालेली दिसेल. जमिनीच्या आतले जे काही पिकं आहेत, कांदा असेल, लसण असेल, बटाटा असेल, अद्रक, हळद, या सगळ्या पिकांसाठी रायझर म्हणजे अमृत आहे. 5 ते 10 किलो प्रति एकर हे वापरा शक्य झाल्यास. थ्रिप्स ही सगळ्यात महत्त्वाची कीड आहे कांद्याची आणि या किडीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे बरेच कीटकनाशकं आहेत. त्यापैकी एक रेजसोबत रिफ्रेश बेस्टिकर वापरा. शॉक लागत असेल तणनाशक फवारताना तर शॉकअप तणनाशकासोबत शॉकअप वापरा. ऊसाचं पाचट बिलकुल जाळू नका. त्याला बारीक करून सऱ्यांमध्ये गाडू शकता. ऊस तोडणी झाल्यानंतर खुंट बुडापासून जमिनीपासून हाना आणि बिना मशागतीचा खोडवा ऊसाचा प्रयत्न करा. नवीन ऊस लागवडमध्ये योग्य अंतर ठेवा. तर मंडळी, ही सगळी झाली आपल्या याच्याबद्दलची माहिती. थोडक्यात कृषी सल्ला. आजच्या लाईव्हमध्ये खोडवा ऊसाचं शास्त्रीय व्यवस्थापन जे आहे या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, ऊसाबद्दल जर आपण पाहिलं, महाराष्ट्रातील ऊस शेतीची परिस्थिती आणि आव्हानं, तर भारतात एकूण क्षेत्र 55 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी जवळपास 11 लाख हेक्टर म्हणजे 20% ऊसाचं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. हे खूप मोठं ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे. पश्चिम महाराष्ट्र जर आपण पाहिला, सगळ्यात जास्त कोल्हापूर, नंतर सांगली, सातारा, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये हा मुख्य पीक म्हणजे ऊस आहे आणि तिथली सर्व अर्थव्यवस्था ही ऊसावर अवलंबून आहे. त्या पाठोपाठ नंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा गोदावरीच्या काठाला बरेच कारखाने आहेत, तिथे सुद्धा फार चांगलं ऊसाचं क्षेत्र आहे आणि विदर्भात सगळ्यात कमी मात्र ऊस आहे. राज्याची हेक्टरी उत्पादकता जी आहे ही फक्त 84 टनाची आहे. प्रति हेक्टर उत्पादकता ऊसाची जर आपण पाहिली तर फक्त 84 टनाची, म्हणजे खूप कमी उत्पादकता आहे. आपण जगाच्या तुलनेत आपण ऊस उत्पादकतेमध्ये खूप मागे आहोत. जगाच्या व देशाच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे. शेतकरी व कारखाना दोघांना फायद्याचं पीक आहे. आपल्याकडं 2 पेक्षा जास्त खोडवा घेतात. खोडव्यामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं तर दुर्री, तिर्री, चौरी वगैरे किमान 2 तरी आपण खोडवे घेतो. खोडव्याकडे दुर्लक्ष लागण्यापेक्षा 35-40% कमी खर्च येतो. आपण जर पाहिलं तर खोडवा ऊसाबद्दल शास्त्रीय व्यवस्थापन जे आहे ते खूप कमी शेतकरी त्याचं चांगलं व्यवस्थापन करतात. एकदा ऊस कारखान्याला गेला की जसं लग्न वाटं लावलं मुलीचं, असा आनंदात शेतकरी राहतो आणि नंतर त्या खोडव्याकडे काहीही लक्ष देत नाही. ज्या पद्धतीनं आपण लागणीच्या ऊसाकडे लक्ष देतो त्याच्या तुलनेत खूप कमी, अत्यल्प लक्ष आपण खोडव्याकडे देतो. तसं जर पाहिलं तर खोडव्या ऊसाला लागणीच्या ऊसापेक्षा 35 ते 40% उत्पादन खर्च हा कमी लागतो. आणि उत्पादन जर पाहिलं तर माझा स्वतःचा अनुभव आहे की लागणीच्या ऊसा इतकंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उत्पादन खोडव्यामध्ये घेणं शक्य आहे. त्यामुळं फक्त खोडव्याला आलाय म्हणजे ऊस तुटून गेलाय, काहीतरी आपलं पाणी सोडायचं, खत टाकायचं असं न करता जर शास्त्रीय दृष्ट्या आपण खोडव्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित प्रत्येक शेतकऱ्याला खोडव्यापासनं लागणीच्या ऊसा इतकं किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन येऊ शकतं.
खोडवा का ठेवावा आपण जर पाहिलं तर खोडवा कशासाठी ठेवतात? पहिलं तर पूर्व मशागत नसल्यानं वेळ, श्रम व खर्चात बचत. आपल्याला लागणीच्या ऊसाला नांगरणी करावी लागते, डवरणी वखरणी करावी लागते, ढेकळं फोडावं लागतात, सरी पाडावं लागते. त्यानंतर बेणं आणावं लागतं. बेण्याचा खर्च म्हणजे हा सगळा खर्च, बेण्याचा खर्च, बीज प्रक्रिया, बेणे प्रक्रिया, हा सगळा खर्च आपला तिथे खोडव्यामध्ये वाचतो. दुसरी गोष्ट, बेणे प्रक्रिया वगैरे लागण खर्च सुद्धा लागत नाही. पहिल्या पिकाची मुळे असल्यामुळे एकदम फुटवे जास्त मिळतात. आपल्याला खोडव्यामध्ये जे आहे ते सगळं सिस्टीम तयार असते. खाली मुळं वगैरे सगळे व्यवस्थित असतात. फक्त पाणी आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं आपण तिथे, तर लगेच तुम्हाला फुटवे तिथं तयार होतात. 1 ते दीड महिना लागणीच्या ऊसापेक्षा खोडव्याचं हार्वेस्टिंग मॅच्युरिटी जी आहे ती लवकर येते. लागवडीपेक्षा 1 ते दीड महिना लवकर येतो. लागवडीपेक्षा पाणी कमी लागतं. लागणीच्या ऊसाला जे पाणी लागतं त्यापेक्षा खोडव्याला जर पाचट ठेवलं तर 50% पेक्षाही कमी पाणी लागतं. 30% पाण्यात खोडवा हा येऊ शकतो लागणीच्या ऊसापेक्षा. पाचट ठेवल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो व तणांचा त्रास कमी होतो. पाचट हे तर अत्यंत उपयुक्त अशी वस्तू आहे ऊसाचं पाचट. बहुतांश शेतकरी ऊसाचं पाचट जाळून देतात. मी त्यांना मोठा अपराधी असं म्हणेल, गुन्हेगार असं म्हणेल. म्हणजे पाप करतोय आपण असं काम म्हणजे पाचट पेटून देणे आहे. पाचट ठेवण्याचे काय फायदे आहेत? पाचट ठेवल्यामुळं काय होतं ते आपण पुढे बघूया. खोडव्याचे उत्पादन कमी का येतं? शेतकऱ्यांचं दुर्लक्ष. मी सांगितलं ना, की एकदा ऊस तुटून गेला, की मुलीचं लग्न लावून दिलं आणि मुलीला वाटा लावल्यासारखं तो जो वरबाप असा शांत होऊन बसतो, झोपतो, तसं आपण एकदा ऊस तुटून गेला, की एकदा काडी लावली त्या पाचटाला, की संपलं आपलं काम आपण असं समजतो. दुर्लक्ष आहे. तुम्ही लागणीच्या ऊसाच्या 50% जरी लक्ष खोडव्याकडे जर दिलं, तेवढं जर आपण तिथे व्यवस्थापन चांगलं केलं, तर लागणीच्या ऊसापेक्षा जास्त उत्पादन ते देऊ शकतो. दुर्लक्ष होतं खोडव्याकडे. लागण विरळ झाल्यास खोडवा विरळ होतो. आपण लागण जर विरळ झाली असली, तर खोडवा सुद्धा विरळ होतो. त्यामुळे मग उत्पादकता तिथे कमी येते. लागणीमध्ये मोठी बांधणी योग्य न झाल्यास फुटव्यांची संख्या कमी मिळते. जर लागणीच्या ऊसाला मोठी बांधणी जी असते, ती जर व्यवस्थित झाली नाही, तर कमी फुटवे येतात. रोग व्यवस्थापनाचा अभाव, पाणी, खत, मशागत. फेब्रुवारी नंतरचा खोडवा चांगले उत्पादन देऊ शकत नाही. जर 15 जानेवारी पर्यंत तुटलेला किंवा फार फार तर जानेवारी एंड पर्यंत तुटलेला जो ऊस आहे त्याचा खोडवा खूप चांगला येतो. पण फेब्रुवारी पासून पुढे फेब्रुवारी किंवा मार्च एप्रिलमध्ये जर ऊस तुटला असेल तर त्याचा खोडवा चांगला येत नाही, कारण तेव्हा तापमान खूप वाढलेलं असतं. त्याच्यावर वेगवेगळे रोग सुद्धा येतात, फुटवे सुद्धा कमी येतात. त्यामुळं शक्यतोवर आपला ऊस हा फेब्रुवारीच्या आधी कसा जाईल, जानेवारीपर्यंत कसा जाईल, याचं प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच लागणीचा ऊस हा आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा अडसाली ज्याला म्हणतो आपण जून जुलैमध्ये लागणीचा ऊस आपल्याला लावायला पाहिजे. तर खोडव्याचं उत्पादन, नुसते शेतकरी रडत राहतात, खोडव्याचं उत्पादन येत नाही, उत्पादन येत नाही, का येत नाही? त्याचं प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर आपण दुर्लक्ष करतो आणि हे सगळे जे कारण आहेत ते याचे कमी येण्याचे, उत्पादन कमी येण्याचे कारण आहेत. त्यानंतर आपण कोणत्या ऊसाचा खोडवा ठेवावा? खोडवा प्रत्येकच लागणीच्या ऊसाचा ठेवावा की नाही, तर कोणत्या ऊसाचा आपण खोडवा ठेवला पाहिजे? तुटलेल्या ऊसाचे उत्पादन किमान 40 टन प्रति एकर आलेलं असावं. म्हणजेच तुमचं ऊसाची संख्या व्यवस्थित असली पाहिजे, मोठी बांधणी चांगली झालेली पाहिजे, त्याच्यावर कीड रोग नसावा. 40 टन जर उत्पादन तुटलेल्या ऊसाचं आलं असेल, तर त्याचा खोडवा ठेवायला काही हरकत नाही. कीड रोग नसलेलं पीक, त्याच्यावर कीड आणि रोग नसलेलं नसावं, म्हणजे तो खोडवा तुमचा चांगला येईल. नाहीतर लागणीच्या याच्यावर जर कीड रोग असेल, तर तो तुमच्या खोडव्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कीड आणि रोगाचा प्रसार होईल. त्यानंतर फेब्रुवारी पर्यंतच्या तोडणीचा असावा. उत्तम जाती 86-032 खूप चांगला खोडवा येतो. 8005 खूप चांगला खोडवा येतो. 10,001 चा सुद्धा खूप चांगला खोडवा येतो. 9805 चा, 265 चा खूप चांगला खोडवा येतो. 3201 चा हे जातीमध्ये थोडा खोडवा, त्याचं जर व्यवस्थापन चांगलं केलं तर त्याचाही चांगला येतो. पण काही शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की 3102 तर त्याचा खोडवा थोडासा कमी येतो. असं संशोधनात असं आढळलंय की 15 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत घेतल्यास उत्पादनात 50% घट येते.
असं हे कोणत्या ऊसाचा आपण खोडवा घ्यावा. आता पाचट ठेवण्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला, की पाचट जाळणं, ऊसाचं पाचट जाळणं म्हणजे महापाप असं म्हणेल मी, एक मोठा गुन्हा असं म्हणेल. याचं अनेक कारणं आहे. म्हणजे शेतकरी पाचट जाळतात का? मला हाच प्रश्न समजत नाही. मी माझ्या शेतातलं आत्तापर्यंत पाचट कधीच जाळलेलं नाही आणि त्याचा मला एवढा मोठा फायदा झालेला आहे, की उत्पादकतेत वाढ झालीये, पाण्याचं पाणी कमी लागलं, बऱ्याच गोष्टी. आता त्यानं काय-काय होतं? पाचट कशासाठी जाळतात मला हेच समजत नाही. का जाळायचं? शेत स्वच्छ करायचं. काय होतं शेत स्वच्छ करून? उलट तुम्ही खूप मोठं आपल्या शेताचं, आपल्या पिकाचं, पर्यावरणाचं, जीवजंतूंचं खूप मोठं नुकसान आपण पाचट जाळून करतोय. जर तुम्ही पाचट जाळत असाल, तर मी म्हणेल 1 वर्ष पाचट ठेवून पहा. जर तुमचं नुकसान झालं, तर मी जबाबदार राहील. फायदा झाला तर तुम्ही ठेवा. याच्यानंतर तुम्ही कधीच पाचट जाळणार नाही, अशी मला खात्री आहे. आता यावर्षी काय झालंय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी पाहिजे तसं मुबलक नाहीये. मग मी तर असं म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं, की बाबा आपण आता ऊसाबद्दल कारण लागवण तर ऊस होतच नाही. खूप कमी क्षेत्र ऊसाचं होतंय. खोडवा सुद्धा शेतकरी ठेवू शकणार नाही. मी माझा अनुभव एक सांगतो, की मी ऊस घेत असताना 1 वर्ष असंच खूप कमी पाणी पडलं होतं. पाचट तर मी कधीच जाळत नाही आणि फेब्रुवारीपासून त्या ऊसाला पाणीच नव्हतं. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने पाणी नव्हतं. पण तरी सुद्धा एकरी 40-45 टन तो म्हणजे कुठलंही खत न देता सुद्धा पाचट ठेवल्यामुळं आणि पाण्याचा ताण त्या पाचटामुळं सहन झाल्यामुळं तिथे 45 का 50 टन मला आता नक्की आठवत नाही. खोडव्याचं काहीही पाणी न देता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने पाणी न देता ऊस तो चांगला उत्पादकता त्याची आली. तर यावर्षी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही. आता जर तुमचा ऊस तुटून गेला असेल, पुढच्या वर्षी ऊसाला खूप चांगली मागणी राहील. क्षेत्र खूप कमी प्रमाणात होतंय. आता तुमच्याकडे पाणी म्हणजे पुरेल एवढं नाहीये. पण समजा तुम्ही अजून महिना 2 महिन्यापर्यंत कारण आता जमिनीत तर सगळीकडे खूप चांगला ओलावा आहे आणि आता 15 दिवस महिनाभर तर हा ओलावाच टिकून राहील किंवा पाचट ठेवला असेल तर महिना 2 महिने सुद्धा हा ओलावा राहू शकतो. त्याच्यानंतर एखाद दुसरं पाणी जर तुम्हाला देता आलं तर द्या आणि हा ऊस तुमचा चांगला उत्पादक देऊ शकतो. जर पुढे पाणी नाही दिलं तरी सुद्धा. जर पाचट ठेवलं तर आणि पाचट जर जाळून टाकलं तर मग तुमच्याकडे पाणी असो किंवा नसो, पाचट जाळू नका. जर तुमच्याकडे पाणी नसेलही किंवा कमी असेल तरी सुद्धा तुमचा खोडवा पाचट जर ठेवलं तर येऊ शकतो. पाचटामुळे काय होतं जमिनीचा सामू नियंत्रित राहतो. पीएच ज्याला म्हणतात. पीएच काय आहे? हे जमीन ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे की न्यूट्रल आहे? ॲसिडिक असेल तर त्याला न्यूट्रल करण्याचा, अल्कलाईन असेल तर न्यूट्रल करण्याचा प्रयत्न हा पाचटामुळे होतो. त्याचं सेंद्रिय कर्ब तयार होतं खूप मोठ्या प्रमाणात. ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यापासून तयार होतं. तर सामू मेंटेन करणं, सामू नियंत्रित राहणं याचा खूप मोठा फायदा आपल्याला जमिनीसाठी होतो. त्यानंतर क्षारांचे प्रमाण कमी होते. जर तुमच्या जमिनीत क्षार असतील, तर पाचट जर तुम्ही ठेवलं, ते कुजू दिलं, तर क्षाराचं प्रमाण सुद्धा आपोआप कमी होतं. सेंद्रिय कर्ब वाढतो. ऑर्गॅनिक कार्बन ज्याच्यावर सगळं जमिनीचं सगळं किंवा उत्पादकता पिकाची जी अवलंबून असते, ती जमिनीवर म्हणजे जमिनीतल्या ऑर्गॅनिक कार्बनवर. ऑर्गॅनिक कार्बन वाढायला पाचट जर ठेवलं तर नक्कीच मदत होते. चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत वाढतो. एका एकरात साधारणतः 4 ते 6 मेट्रिक टन पाचट निघतं. तुमचा ऊस किती वाढलेला आहे त्याच्यानुसार एका एकरात 4 ते 6 मेट्रिक टन म्हणजे 6 मेट्रिक टनाचं तुमचं साधारणतः कुजून त्याला 3 मेट्रिक टन हे सेंद्रिय पदार्थ 3 टन जर तुम्हाला सेंद्रिय खतं जर टाकायचे म्हटलं तर ₹30,000 लागतील. ₹25,000 लागतील आणि ते 3 टन, 2 टन जे काही तयार होईल, तेवढं फुकटाचं तुमचं सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी ते पाचट काम करतं. म्हणजे बघा त्याच्यापासून जर आपल्याला तेवढंच जर विकत घेऊन टाकायचं म्हटलं, तर ₹20,000 ते ₹30,000 खर्च येईल. तेवढे घटक तुमच्या पाचटामध्ये तिथे फुकटात आपण विनाकारण जाळून टाकतो ते. त्यामुळं पाचट कधीही जाळायचं नाही. हवा खेळती राहते व बाष्पीभवन कमी होते. आच्छादन तुमचं जे आहे ते जमिनीवर आच्छादन असल्यामुळे काय होतं तिथे जमिनीत हवा खेळती राहते. त्यानंतर बाष्पीभवन जे आहे पाणी दिल्यानंतर बहुतांश पाण्याचा भाग हा बाष्पीभवनाद्वारे पाणी जमिनीतलं नष्ट होते. पण जर पाचट ठेवलेलं असेल तर बाष्पीभवन होणार नाही किंवा तुमच्या पाण्याचं जे
जमिनीतलं पाण्याचं प्रमाण आहे किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे किंवा पाणी ओलावा टिकून राहण्याची क्षमता आहे, ती जर पाचट असल्यामुळं मोठ्या प्रमाणात राहील. हवा खेळती राहते. जमीन वाफसा स्थितीत राहून तापमान योग्य राहून जीवाणूची संख्या वाढते. जमीन काय होते, पाणी दिलेलं असेल किंवा आता पाऊस पडलेला आहे, जमीन ओली आहे, त्याच्यावर पाचट ठेवलं तर वापसा स्थितीमध्ये जमीन येते आणि ती वापसा स्थितीमध्ये बराच काळ राहते आणि ती वापसा स्थितीमध्ये राहिल्यामुळं तिथे जीवाणूंची संख्या, उपयुक्त जीवाणू जे आहे, या सगळ्या जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीत आपोआप वाढते पाचट ठेवल्यामुळं. उपयुक्त जीवाणू परत का, पाचटाच्या आच्छादनामुळं मशागतीचा खर्च आणि श्रमात 50% बचत होते. शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहिल्यामुळं पाण्याच्या पाळ्यात अंतर आणि ऊसात चांगली वाढ होते. एक आड एक सरी दिलं तर 1 कोटी लिटर पाण्याची बचत होते. म्हणजे वीज सुद्धा 100 ते 150 युनिट वीज कमी लागते. ऊस क्षेत्रातून एकरी 5 ते 6 टन पाचट आणि त्यापासून 2 ते 3 टन सेंद्रिय पदार्थ तयार होतात. त्याच्या वाहतुकीचा खर्च नाही आणि फुकटात ते मिळतात. ते जर विकत घ्यायचं म्हटलं तर 20 ते 30 हजार रुपये खर्च लागतो. पण ते आपल्याला फुकटात विना वाहतुकीचा खर्च, विना श्रम आणि विना मजुरी आपल्याला तेवढं मोठं सेंद्रिय पदार्थ आपल्याला मिळतात. उत्पादकतेत 4 ते 6 टनांनी वाढ होते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग हा कमी होतो. त्यानंतर पाचटाचं विघटन होऊन नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो, पालाश 75 ते 100 किलो ऊसाला उपलब्ध होतं. म्हणजे जवळपास 2 बॅग युरिया, 3 ते 4 बॅग सुपर फॉस्फेट आणि 3 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश एवढं खत NPK जर आपण पाहिलं तर एवढं NPK त्या पाचटामुळं आपल्या ऊसाला फुकटात मिळतं. कुठलाही खर्च न करता आपोआप मिळते. जमिनीचे तापमान थंड राखले जाते, त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. पांढरे मुळं वाढण्यासाठी आपण ह्युमिक ऍसिड टाक, हे टाक, ते टाक, काही गरज नाही. तुमचं आपोआप पांढरे मुळं खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. गांडूळाची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. आपण गांडूळ जर पाहिलं तर आता दिसेनासे झाले, कारण ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते त्याचा वापर बिलकुल नाहीसा झालाय. पण आपण जर पाचट ठेवलं तर त्याला सेंद्रिय घटक गांडूळाला खायला मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गांडूळ होतात आणि गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी आपल्याला गांडूळाचा खूप मोठा फायदा होतो. आणि माझा अनुभव मी सांगितला की जुलै महिन्यामध्ये मी म्हणजे पाचट ठेवलं तसं मी दरवर्षीच ठेवतो. खोडव्यामध्ये जुलैमध्ये मी मुद्दाम उकरून पाहिलं तर असा अक्षरशः गांडूळाचा थर तिथं पाचटाखाली तयार झालेला होता. त्यामुळं पाचट ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पाचट कुजत असताना त्यातून पिकांना आवश्यक असणारे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो, त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते. ते कुजतं, कुजण्याची क्रिया ती चालू राहते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड जो मिळतो त्यामुळे पिकाची वाढ सुद्धा चांगली होते. रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, बैशाखी, मूग, उडीद, चवळी घेतल्यास अतिरिक्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपीकता सुधारते. कुट्टी मशीननं बारीक करून त्यामध्ये शेणखत, मळी. आता हे पाचट ठेवलं तर काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. ते लवकर कुजवण्यासाठी प्रयत्न करायचे का? तेही करण्याची गरज नाही. शून्य मशागत तंत्रज्ञान जे आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, शून्य मशागत खोडवा व्यवस्थापन. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही. तसंच पाचट ठेवून द्यायचं. ऊस तुटून गेला की खुंट छाटले की जनावर 2, 4, 5 दिवस, 8 दिवस जनावर त्यात चारा, आपोआप पाचट ते बारीक होईल. किंवा कुट्टी मशीन येते, पाचट कुट्टी मशीन, त्यांना ते पाचट बारीक करून घ्या आणि पडू द्या तसंच त्याला. फक्त जे खुंट आहे ते खुंट उघडे करायचे. आपले जे ऊसाचे खुंट आहे त्याच्यावरचं पाचट बाजूला करायचं आणि खुंट छाटून घ्यायचे. बाकी काही करायचं काम नाही. त्याला काही कुजलंच पाहिजे लवकर असं नाही. त्याला जर पाणी दिलं तुम्ही तर ते हळूहळू कुजणं चालू होईल. उलट जास्त दिवस राहिलं, कुजलं नाही जास्त दिवस, तर आपोआप त्याच्यामध्ये हे सगळे फायदे तुम्हाला जास्त दिवसापर्यंत मिळतील. म्हणजे तण उगवणार नाही, पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, हवा खेळती राहणे, जमिनीतलं तापमान मेंटेन राहणं ते चांगलं होईल. तर कुजल ते. पाऊस पडल्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जरी कुजलं तर तिथं काय काम करायचं आहे आपल्याला? तर या पद्धतीनं. आणि जर तुम्हाला लवकर कुजवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जीवाणू डिकम्पोजर मिळतात बाजारामध्ये. गाझियाबादचं एक डिकम्पोजर आहे. ते तुम्हाला Amazon वगैरे कुठल्या त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा मिळतं. किंवा बाजारामध्ये इतर सुद्धा स्पीड कंपोस्ट नावाचं कॅनबायोसिसचं डिकम्पोजर आहे किंवा इतर कंपन्यांचे सुद्धा काही डिकम्पोजर आहे. ते शेणखतात वगैरे मिक्स करून ते तुम्ही फेकू शकता. किंवा साधं आपलं सुपर फॉस्फेट 2-3 बॅग, 2 बॅग आणि युरिया 1 बॅग जरी फेकलं तरी पाचट कुजायला. किंवा ट्रायकोडर्मा जो आहे
तो शेणखतात मिक्स करून टाकला तरी लवकर कुजेल. पण फार लवकर कुजवायची घाई करायचं काम नाही, त्याला तसंच पडू द्या. ते जास्त दिवस राहिलं तेवढा जास्त फायदा तुम्हाला तिथे होऊन जाईल. आता याच्यात अडचणी काय आहे? शेतकरी पाचट का पेटवतात? नाही, नाही उंदराचा त्रास होतो म्हणते. काय उंदरं किती खाऊन खाऊन किती खाणार आहे? किती त्रास होईल? इकडं फायदे किती होतात ते पहा. त्याच्या तुलनात्मक उंदराचा त्रास आणि झाला इथं काय सोपा उपाय. झिंक फॉस्फेट नावाचं रसायन मिळतं. आपले मुरमुरे जे असतात, ते चांगलं टोपलंभर मुरमुऱ्यामध्ये एक 50 ग्रॅम झिंक फॉस्फेट तेल टाका एका टोपल्यामध्ये आणि त्याच्यात झिंक फॉस्फेट टाका आणि त्यात मुरमुरे चोळून घ्या आणि ते फेकून द्या शेतात. बरोबर ते एक 15 दिवसातून एकदा जर केलं तर एक उंदीर पण तुमच्या शेतात राहणार नाही. सोपा उपाय आहे. त्या उंदरामुळे पाचट फेकून देतं का? पाणी देण्यास अडचण होतं म्हणतात शेतकरी. काही अडचण होत नाही. तुमचं पाचट जर कुट्टी केलेलं असेल तर तुमचं पाणी आरामशीर दिलं जातं आणि कुट्टी केलेलंही नसलं तरी काही नाही. पहिलं पाणी जे आहे ते स्प्रिंकलरनं द्या. ते पाचट थोडं चोपून बसल आणि आपोआप त्याच्यावरतून पाणी जाईल. जर स्प्रिंकलरनं दिलं पाणी तर पाचट खाली जमिनीला टेकून लागेल. शेत साफ करण्यास अडचण. शेत साफ कशासाठी करायचं? शेतामध्ये सुपीकता वाढवायची. साफ करून काय करता? उलट जेवढे पिकाचे अवशेष आहे ते अवशेष शेतामध्येच गाडले तर तिथे जास्त सुपीकता तयार होईल. त्यामुळे अडचणी काहीही नाही. विनाकारण ते आपले म्हणण्याचं आहे. वर्षानुवर्ष आपण जाळत आलो त्यामुळे जाळतो. पण यापुढे पाचट कोणीही पेटवू नका, पाचट कोणीही जाळू नका. आता ऊसाचं खोडवा व्यवस्थापन करताना 2 प्रकारचे खोडवा व्यवस्थापन आहे. एक तर मशागती शिवाय आणि एक मशागत करून. जर मी तुम्हाला दोन्ही सांगतो, तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते बघा. मी तर बिना मशागतीचं खोडवा व्यवस्थापन माझ्या शेतामध्ये करत असतो. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. जर मशागतीच करायचं असेल तर बगला फोडणे आणि त्याचे फायदे. बगला फोडायचा, ऊस तुटून गेला, पाचट बारीक केलं तुम्ही, कुट्टी केलं की नंतर त्या ऊसाच्या बगला फोडून घ्या. जुने मुळं जे आहेत ते जीर्ण झालेले ते तिथे नवीन मुळे येण्यासाठी त्याचा फायदा होतो. जमीन भुसभुशीत राहून अन्नद्रव्याचं शोषण मुळांच्या द्वारे चांगलं होतं आणि 5-7 दिवस जमीन तापू दिल्यानंतर त्यानंतर खतं देऊन रिजरना जोडओळीत फिरवणे. कडक जर जमीन झाली असेल बगला फोडण्यापूर्वी तर तुम्हाला तिथं हलकं पाणी दिलं आणि नंतर बगला फोडलं तर चालतं. पण सगळ्यात मोठी अडचण शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर महिनाभर त्या शेतात काहीच करत नाही. ना पाणी देत, ना खत देत, ना बगला फोडत, काहीच नाही. तुम्हाला एक फक्त 8 दिवस ऊस तुटून गेल्यानंतर 8 दिवसामध्ये पाचट बारीक करायचं असेल ते करा. जनावर चारा, खुंट छाटून घ्या त्याचे आणि लगेच 8 दिवसानंतर त्याला खत देऊन पाणी जर तुम्ही दिलं तर तिथं ऊसाचं उत्पादन तुम्हाला खूप चांगलं येतं. उशीर करू नका. त्यानंतर मशागतीमध्ये बगला फोडून पाणी व खत टाकावं आणि 3 ते 5 महिन्यात 3.5 महिन्यानं साधारणतः मोठी बांधणी करा. नांग्या भरणं. जर ऊसामध्ये गॅप मोठे पडलेले असेल तर ऊस तोडायच्या आधीच तुम्ही इकडे रोप तयार करायला टाका. त्याच ऊसाचे रोप जे आहेत ते तयार करायचे. कारण खोडव्यामध्ये तुम्ही पेऱ्या लावल्या तर ते झाडं छोटे राहतात, त्याला दुसरे झाडं दाबून टाकतात. त्यामुळे तुम्हाला 1.5 महिन्याचं तरी साधारणतः रोप म्हणजे ऊस तुटायच्या आधी 1.5 महिना, साधारणतः 1 महिना तरी 1-1.25 महिना रोप तुमचे टाकले गेले पाहिजे आणि जिथं गॅप आहेत तिथं ते रोपच लावा. कारण तिथे तुम्हाला पेरी टाकून किंवा डोळे लावून तिथे ते झाड छोटं राहतं, त्याला तुमचे फुटवे येत नाही आणि सावली पडली की ते वाढत नाही. तण नियंत्रण. पाचटामुळे तण होतच नाही, कमी काय होतच नाही तण. माझा स्वतःचा अनुभव आहे. जर पाचट तुम्ही ठेवलं तर तिथे निंदाचा खर्च 0 होतो. मोठं तण असल्यास उपटून काढायचं. फक्त जे आधी जे ऊस तोडताना असतं आधीचं तण, धुऱ्या झाडाला जे तण आहे ते उपटून काढा. रासायनिक नियंत्रणामध्ये मेट्राबिझेल या तणनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. खतामध्ये सेंद्रिय खतं बगला फोडल्यानंतर एकरी 10 टन शेणखत किंवा हिरवळीचं खत किंवा सेंद्रिय खत जे आहेत ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर रासायनिक खतामध्ये 3 भागात विभागून द्यायचं. जर तुम्ही मशागत करत असाल, मशागतीनं खोडवा जर घेत असाल तर 15 दिवसाच्या आत, मी सांगितलं तुम्हाला की तिकडं दुर्लक्ष होतं, आपण तिकडं शेतात जात नाही त्या, पण 15 दिवसाच्या आत 8 दिवसात तुमचं जनावरं चारणं, खुंट तोडणं वगैरे करून घ्या. कडक जमीन झाली असेल तर हलकं पाणी देऊन द्या आणि लगेच तुम्ही खताचा पहिला डोस तिथे एकरी 2 बॅग युरिया, सुपर फॉस्फेट 2 बॅग, DAP 1 बॅग आणि पोटॅश 1 बॅग असं हे खताचा पहिला मोठा डोस जो आहे. कारण त्याला सगळे मुळं बिळं तयार आहेत. त्याला पाणी दिलं की लगेच त्याचं काम चालू होऊन जातं. आणि त्या डोसमध्ये रायझर जी 10 किलो, सल्फर WDG आपलं सल्फर दाणेदार जर दिलं तर 10 किलो आणि सल्फाबूस दिलं तर 2 किलो.
मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, फेरस EDTA 500 ग्रॅम आणि बोरॉन जे आहे ते 500 ग्रॅम या खतातच मिक्स करायचं. आणि पहिला डोस हा हेवी डोस जो आहे, मोठा डोस जो आहे, लगेच 15 दिवसाच्या आत देऊन नंतर लगेच त्याला पाणी द्या. जेवढ्या लवकर खताचा डोस देऊन पाणी द्याल तेवढा तुम्हाला तिथं फायदा होईल. दुसरा डोस 1.5 महिन्यानं फक्त युरिया आणि NPK बूस्ट DX 1 किलो. दुसरा डोस जो आहे हा साधारणतः 1.5 महिन्यानं, म्हणजे पहिला डोस दिल्यानंतर 1.5 महिन्यानं युरियाचा द्यायचा आणि सोबत NPK बूस्ट द्या 1 किलो. त्यानंतर बांधणीची वेळ, म्हणजे परत मोठी बांधणी जेव्हा आपण करतो तेव्हा युरिया 2 बॅग, सुपर फॉस्फेट 2 बॅग किंवा DAP 1 बॅग, पोटॅश 2 बॅग, पी बूस्ट DX अर्धा किलो, केलिप DX अर्धा किलो. आणि जसं पहिल्या डोजला दिलं तसं रायझर, सल्फर आणि मॅग्नेशियम हे तिसऱ्या डोजला. हे झालं खत व्यवस्थापन. फार जास्त खतं, जसं लागणीच्या उसाला आपण पहिला खताचा डोस देतो सगळं मिक्स करून, नंतर 2 युरियाचे डोस देतो, 2 किंवा 3 आपलं 2 युरियाचे डोस देतो, पुन्हा छोटी बांधणी होते, परत मग मोठी बांधणी होते. एवढे डोस द्यायचे काम नाही तुम्हाला. याला जर 5 जर ठेवलं तर याच्याही अर्ध जर तुम्ही खत केलं तरी चालतं. मी सांगितलं तुम्हाला 2 युरिया, 3 सुपर फॉस्फेट, 3 पोटॅश, एवढं 5टापासनं जे NPK डिकम्पोज झाल्यानंतर त्याला मिळणार ते सुद्धा त्याला मिळते. आता मशागतीशिवाय खोडवा. जर हे झालं, मी मशागत बगला फोडा आणि नंतर खतं द्या. आता मशागतीशिवाय खोडवा हा खूप चांगली पद्धत आहे. मला तर खूप आवडणारी पद्धत आहे. काहीच करायचं काम नाही. तुम्हाला बगला फोडायचा नाही, नांगरायचं नाही, ढेकळं फोडायचं नाही, काहीच करायचं नाही. सरळ फक्त तुमचं पाचट एक तर जनावर चारा 7-8 दिवस, किंवा मग तुम्ही तिथे कुट्टी मशीन लावून पाचट बारीक करून घ्या आणि काहीही करू नका. ना बगला फोडायचं काम, ना मुळं तोडायचं काम, ना काहीच नाही. म्हणजे मशागतीचा 0 खर्च, तण नियंत्रणाचा 0 खर्च, पाण्यात 70% बचत, असं बिना मशागतीचं. तुम्ही म्हणाल की बिना मशागतीने कसं होतं? मी स्वतः खूप रेकॉर्ड यील्ड घेतलेले आहे आणि अनेक शेतकरी मी सांगितलं, किंवा तसेही बऱ्याच आता विद्यापीठही सांगायला लागलंय. VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुद्धा सांगतायत. अनेक ऊस तज्ञ जे आहे, ऊस अभ्यासक जे आहे ते सुद्धा सांगतायत मशागतीशिवाय खोड व्यवस्थापन. काय करायचं? तुम्ही पाचट ठेवा, गुरं फिरवा, पाचट बाजूला करून बुडके छाटा. पहिले काय करायचं? सगळ्यात पहिले ऊस तुटून गेल्यानंतर 8 दिवसाच्या आत करायचं काम म्हणजे बुडका छाटायचा. बुडके जे आहेत 2-2, 3-3 कांडे मजूर ठेवताय, त्याला जे कांड आहे तिथून त्याला फुटवे येतात आणि ते त्या कांड्यातला रस संपला की जळून जातात. आपल्याला वाटलं खूप दाट उगलाय ऊस, खूप फुटवे आले, पण ते फुटवा जो जमिनीच्या आतल्या कांड्यापासून येणारा फुटवा आहे तोच कामाचा आहे. तो जर तुम्ही बुडके छाटले नाही तर तुमचं ऊसाचे फुटवेच कमी होऊन जातील. ते दिसायला सुरुवातीला दिसतील खूप फुटवे, पण नंतर ते जळून जातात. त्यामुळं हे बुडके छाटणं जे आहे हे अत्यंत महत्वाचं काम आहे. पहिलं पाणी शक्य झाल्यास स्प्रिंकलरनं द्या. जर आपण पाचट ठेवलं बिना मशागतीचं, जर आपण खोडवा घेतोय तर पहिलं पाणी स्प्रिंकलरनं द्या. स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळं काय होईल? पाचट ते खाली जमिनीला लागून बसेल. जमिनीला लागल्यामुळे उडणार नाही. त्याचे डिकम्पोजिशन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि अनेक फायदे, म्हणजे पाणी द्यायला सोपं होईल. त्यामुळे जर शक्य झालं तर पहिलं पाणी स्प्रिंकलरनं द्या. शेणखत किंवा हे कुजवणारे जीवाणू जे आहेत, स्पीड कंपोस्ट वगैरे डिकम्पोजर, ते तुम्ही वापरू शकता. ओळीच्या एका बाजूला 1 फूट अंतरावर 20 ते 22 सेंटीमीटरवर खोल छिद्र करा. 20 ते 25 ग्रॅम. आता खत कसं द्यायचं? तुम्ही म्हणाल की जर आपल्याला हे नाही करायचं, बगला फोडायचा नाही, तर खत कसं द्यायचं? फक्त एक हीच गोष्ट तिथे थोडस तुम्हाला मजूर लागणारी आहे. तर खत कसं द्यायचं? या तुमचं जे बेट आहे त्या बेटाच्या बाजूला एक 4-6 इंचावर, जे ऊसाचे बेट आहे त्याच्या बाजूला आपली पहार असते, ती पहार किंवा सब्बल, त्यांना छिद्र करायचं आणि त्या जे गड्डा पडल, 4-6 इंचाचा गड्डा पडल, त्यात खत टाकायचं आणि झाकून द्यायचं. खत टाकायचं झालं, किंवा नाही झाकलं तरी चालेल. तसं गड्डे करायचे साधारणतः 1-1 फुटावर, 1.5 फुटावर जरी गड्डे केले, 1 फूट 1.5 फुटावर गड्डा करायचा, त्यात खत टाकायचं. तर सब्बल किंवा पहारीनं, किंवा मग एक GIचा पाईप घ्या, असा एक साधारणतः 1 इंचाचा पाईप घ्या, बस. 1 इंच पाईप घ्या आणि त्याला खालून असं व्ही सारखं त्याला असं टोकदार करा. एक बाजू साधारणतः 130 सेंटीमीटरचा असा एवढा पाईप घ्यायचा, त्याला खालून असा काप द्यायचा, म्हणजे त्याला ते टोकदार होईल. आणि एक साधारणतः 20-22 सेंटीमीटरवर त्याला एक असा पाईप आहे
असा पाईप आहे, त्याला 20 सेंटीमीटरवर अशी एक पट्टी लावून घ्या, चांगली वेल्डिंग करून 2 पट्ट्या लावा किंवा अशी चकती लावून घ्या. म्हणजे साधारणतः तुमचं खत जे जायचं बरोबर खूप जास्त खोल जाणार नाही. 20-22 सेंटीमीटर वर पर्यंत तिथं ते खत. नंतर तसं असं केलं की वरतूनही खत टाकू शकता किंवा खालून टाका. असं छिद्र केलं की बरोबर छिद्रही सारखे पडतील आणि सोपं सुद्धा जाईल तुम्हाला. तर या पद्धतीनं खत द्यायचं. इथं थोडीशी मजुरी तुम्हाला लागू शकते, पण तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टी करायचं काम नाही, मशागतीचा खर्च नाही आणि सगळाच खर्च वाचणार तुमचा. कोणतीच मशागत नाही, भरपूर सुपीकता, गांडूळ कमी, पाणी कमी लागणार, गांडूळ वाढतील, जीवाणू जास्त होतील, तापमान जमिनीचं मेंटेन राहील, सगळ्या गोष्टी, सगळ्या फायदा तुम्हाला बिना मशागतीच्या करूया. फक्त 15 दिवसात पहिला डोस आणि 110 दिवसाला दुसरा डोस द्या. 2च डोस द्या बिना मशागतीमध्ये. कारण आपल्याला छिद्र करून द्यायचंय, वरती खत टाकून फायदा नाही. छिद्र करायचे 1-1, 1.5 फुटावर 10-15, 15-20, 15-20 सेंटीमीटर खोल खड्डे करायचे, छिद्र करायचे आणि त्यात खत टाकून द्यायचं. 2 खताचे डोस द्या. खताची मात्रा पहारीने छिद्र करून द्यावी किंवा GI पाईप 130 सेंटीमीटरचा घ्यायचा, एक बाजू त्याची टोकदार करायची, 22 सेंटीमीटरवर त्याला आडथळा करायचा. या पद्धतीने जर केलं तर मशागतीशिवाय खोडवा तुम्ही खूप चांगला घेऊ शकता.